श्री, आपण जे देतो ना ते रिबाउंड होऊन आपल्याकडे परत येतं बघ. नाही, पण आपण हे सगळं सोशल कॉज साठी करत असू ना, तर मग हा सगळा खर्च करायला काही हरकतच नाहीये. आपल्याला द्यायचंय, समाजाचं भलं होणार आहे, तर मग खुशाल देऊया. पण आपण काहीतरी दिल्यानं आपल्याकडे ते परत येतं हे काही मला मान्य नाही. अरे विधात्याचा नियम आहे तो. प्रत्यक्षपणे नसलं तरी अप्रत्यक्षपणे ते येतच. नाही ग, नाही यायची, नाही. बघ ना, आपण प्रेम देतो आणि आपल्या वाट्याला दुःख आहे. आपण चांगलं वागतो पण आपल्या वाट्याला त्रास येतो. हे बघ श्री, चांगलं वाईट प्रेम दुःख हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. जी गोष्ट आपल्याला दुःखाची वाटते तीच गोष्ट दृष्टिकोन बदलला तर सुखाचीही वाटते. मनाचा खेळ आहे तो. खरंय तू म्हणतेस ते. आई, जे आपल्याला मन नसतं तर किती बरं झालं असतं ना. सगळ्या गोष्टी अशा लॉजिकली आणि रॅशनली करता आल्या असत्या. मनही आपलंच आणि त्याचा त्रासही आपल्यालाच होतो. कधी असं कधी तसं चालायचं. आईजी, आपल्या ऑफिसमध्ये एक बाई आहेत, त्यामध्ये मला असं म्हणत होत्या की त्यांना लवकर घरी जायचंय, त्यांच्या प्राणापेक्षा प्रिय त्यांना कोणीतरी आहे वगैरे. अलाव करू नकोस असं काही. नाही नाही नाही, प्रश्न तो नाहीच आहे. त्यांना त्यांच्या प्राणापेक्षा कोणीतरी प्रिय आहे म्हणजे नक्की काय, असा प्रश्न पडलाय मला. नवरा असेल त्यांचा. मला नाही वाटत. का नाही म्हणजे तो नसला तर. नवरा नसेल तर एका बाईला प्राणापेक्षा प्रिय फक्त तिचं मूल असू शकतं. नाही, ते शक्यच नाहीये. का? म्हणजे त्या बाईंचं लग्न मोडलंय ना. ओ, मग कुणीही असेल. म्हणजे अगदी तिचा मित्र वगैरे पण असू शकेल, पण त्याचा काय संबंध. नाही, पण असं कसं असू शकतं. म्हणजे आता कुठे तुमचं लग्न मोडलं नाही आणि लगेच तुम्हाला मित्र पण आहे. अरे पण तिचा कंपनीशी काय संबंध. नाही, पण माझ्याशी आहे ना. म्हणजे अगं, त्या एम्प्लॉई आहेत ना आपल्या, मला नाही आवडलं त्यांचं हे असं बोलणं. का? काम म्हणजे मी ओळखतो त्यांच्या नवऱ्याला आणि त्यांचं प्रेम आहे अजून तिच्यावर. श्री, बाई ना जात्याच स्ट्रॉंग असते, खमकी असते. नातं तुटल्यानंतरही ती चटकन सावरते. पण पुरुषाचं तसं नाही होत. त्याला प्रेमाचा आधार लागतोच लागतो. मुलगा म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून. पण बाईला सावरण्याशिवाय पर्याय नसतो. पुरुष मात्र याला दोष दे त्याला दोष दे करत असतो. याचं कारण असंही असू शकतं की बाई कशातही कुणातही चटकन गुंतते, पण पुरुष मात्र हवं तेव्हा गुंतत नाही आणि हवं तेव्हा सुटतही नाही. माझ्या वागण्याचे परिणाम होतात कुणावर तरी. ते कुणीतरी मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. ते कुणीतरी मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे.
मस्त वाटतं की नाही सर? रिलॅक्स, एकदम मोकळं वाटतं की नाही? हो रे, ते वाटतच आहे. पण ऐक ना, मी ना असं हळूहळू माझा स्पीड आणि अंतर वाढवत जाईल. स्टॅमिना वाढला पाहिजे. हे बघ, दिवसभराच्या कामासाठी स्टॅमिना पुरला पाहिजे, स्टॅमिना वाढला पाहिजे. हा, आणि जान्हवी असं मध्ये मध्ये थांबायचं नाही ग. अय्याजी, बोला बस. हो बस ना. अरे त्या नर्मदा योगा सेंटर वाल्यांची फाईल चालत होते. आपण या महिन्यापासून ना त्यांचं फंडिंग वाढवायला पाहिजे. कारण प्रेग्नंट बायकांना फक्त योगा आणखीन प्राणायाम शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये काम. गरीब स्त्रियांना चांगला आहार आणि मेडिकल हेल्प पण करतायत ते. ग्रेट. किती बाळांना चांगलं सुदृढ आयुष्य मिळत असेल आणि किती आयांना दिलासा मिळत असेल. अय्याजी, आपण फंडिंग वाढवूया, पण फंडिंग आपण करतोय हे कुठे रिव्हील होता कामा नये. तसंच आहे ते. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये गोखले गृहोद्योग किंवा माझं नाव वर येता कामा नये. आपण सायलेंट डोनर्स राहूया. हा, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ऑफिसलाच यायला सांग ना. म्हणजे मी त्यांच्याशी बोलून घेईन आणि एकदा आपल्या अकाउंट्स वाल्यांशी बोलेन आणि सगळं फायनलाइज करून टाकेन. ठीक आहे. अय्याजी, मला नर्मदा योगा सेंटर हे नाव फारसं आवडत नाहीये. अरे त्यांना वाटलं त्यांनी दिलं. नाही नाही, तसं नाही. म्हणजे आपणच त्यांना फंडिंग करतोय आणि आईचंच नाव त्याला देणं म्हणजे हे जरा शो ऑफ केल्यासारखं नाही का वाटणार? काही वाटत नाही तसं. कुणालाही माहित नाही आपण फंडिंग करतोय ते. ओके, ऑलराईट. निघू? चल, काळजी घे. आई, श्री, नाश्ता तयार आहे रे. नाश्ता केल्याशिवाय जाऊ नको. हो. श्री, काय ग? आय लव्ह यू बाळा. काय? बाय. बाय. आई, तुम्ही श्रीला आय लव्ह यू का म्हणाला? आता त्याला त्याची गरज आहे. म्हणजे जान्हवी नाहीये. खूप इमोशनल आहे तो. अशा वेळी आपल्या माणसांचा शाब्दिक ॲश्युरन्स मनाला उभारी देऊन जातो. आपण सांभाळलं पाहिजे त्याला. अरे येऊ? हं? काय झालं? नाही आई, काही नाही. बरं, हे बघ, ही नर्मदा योगा सेंटरची फाईल त्या इतर फाईल्स मध्ये ठेवून दे. ओ आई, सध्या कसं चाललंय हो यांचं काम? जोरात. आता व्यापही खूप वाढवलाय त्यांनी. अरे वा. आले, ठेवून येतो. हे मेडिटेशन वगैरे मला शक्यच नाही. कशाला गप्प बसायचं उगाच? हे सगळं तुझ्यासारख्या माणसांसाठी आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे. तू ना अनुभव न घेताच सगळ्या गोष्टी नाकारून मोकळी होतेस. मला माहितीये ना मला काय आवडणार नाहीये ते. ऐक, खरंच खूप छान अनुभव आहे. घे, भरपूर घे अनुभव आणि माझ्या वाटणीचं पण मेडिटेट कर. पण हे असं अचानक काय फॅड आलं तुझ्या मनात? अचानक असं नाही ग, पण ना मला स्ट्रेस आहे हे मी ऍक्सेप्टच करत नव्हते. आणि मग ऍक्सेप्ट केल्याशिवाय तो दूर कसा करणार? काय शिकवतात ग तिकडे ते? तिथे योगा, मेडिटेशन, योग्य आहार कसा असावा, बाळासाठी काय गरजेचं आहे, सगळं. इंटरेस्टिंग वाटतंय खरंच. म्हणजे बघ ना, आज माझा पहिलाच दिवस होता, पण मला आजच इतकं छान वाटलं माहितीये. बाळासाठी सगळ्यात आवश्यक काय असतं, यामध्ये 3 आ असतात. आईचा आहार, आरोग्य आणि आनंद. म्हणजे असं पहिल्याच दिवशी मला मेडिटेशन जमलं नाही, पण मला छान वाटलं. म्हणजे असं शांत डोळे मिटून बसायचं, विचारांना अडवायचं नाही, विचारांशी झगडा करायचा नाही,
आणि विचारांबरोबर वाहतही जायचं नाही. विचारांकडे फक्त पाहायचं तटस्थपणे. म्हणजे तसं अवघड आहे थोडं, पण मला वाटतं मला जमेल, कारण जिद्द आहे माझ्या मनात. आणि मला असं वाटतं मेडिटेशनमुळे मी बाळाशी जास्त कनेक्ट होऊ शकेन. नाही म्हणजे आताही मी कनेक्टेड आहेच ग, पण आणखी जास्त. बापरे, सगळं पॅशनेटली करतेस ग तू. म्हणजे सगळं बाळासाठी फुल डेडिकेशननी करायचं मनावर घेतलंयस ना तू. यावंच लागणार ना ग, माझ्याशिवाय कोण आहे त्या बिचाऱ्यासाठी. हे कोणी सांगितलं तुला? अगं स्मिताताईंनी, म्हणजे त्यांनीच नंबर पाठवला होता. त्यांच्यामुळे कोणीतरी ओळखीतलं तिथे गेलं होतं आणि त्यांना खूप फायदा झाला. हे पण खरंच खूप छान आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुला माहितीये कितीतरी गरीब बायका येतात तिथे. बरं, आपल्यासारख्या सुशिक्षित मुली सुद्धा येतात आणि या सगळ्यांना तिथे पौष्टिक आहार मिळतो, कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे सुद्धा देतात. मला इतकं छान वाटलं माहितीये. म्हणजे आजच्या काळात कोण करतं ग इतकं, कोणासाठी करतं. छान आहेत ती माणसं. हे गीता, तुला त्या योगा सेंटरचं नाव काय माहितीये? काय? नर्मदा योगा सेंटर. मग अगं नर्मदा, माझ्या सासूबाईंचं नाव आहे नर्मदा. ओ हो, बरोबर आहे, बरोबर. मला लक्षातच नव्हतं. तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी तुझ्या सासरकडचे तुझी पाठ सोडणार नाही. हो, अरे गीताही असंच काहीतरी म्हणत होती की जान्हवीला जगण्याचं काहीतरी मोटिव्ह मिळालंय. हेच हेच मी पण म्हणत होतो. नाही रे, पण नाही, मला नाही वाटत असं काही असेल श्री. नाही म्हणजे खरं तर मलाही असं काही वाटत नाहीये. म्हणजे माझा विश्वास आहे तिच्यावर, तिने तो कमावलाय. मला असं खरंच काहीच म्हणायचं नाहीये की तिचं काहीतरी अफेअर वगैरे चालू असेल. नसणारच, मला माहितीये नसणार असं काही. मग तू असं का वागतोयस? कारण तिनं स्वतःच्या तोंडून कबूल केलंय ना की मला प्राणापेक्षा कोणीतरी जास्त प्रिय आहे म्हणून. असेल. नाही, असावं ना, असावं असावं. माझं काहीच म्हणणं नाहीये. मग तुझा प्रॉब्लेम काय? माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग मग मला ते फारसं आवडलेलं नाहीये. का आवडत नाहीये? अरे का काय, ते जरा अवघड आहे, तुला नाही कळायचं. अरे मी तेच म्हणतोय, काय अवघड आहे ना ते सांग मला. अरे मला असं वाटायचं की तिचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम असायला हवं. म्हणजे माझा तसा भ्रम होता. तो भ्रम नाहीच आहे श्री, ते सत्य आहे. नाही होतं असं म्हणायला हवं. मला नाही वाटत असं. तू तिचा मित्र आहेस, नवरा नाही. म्हणूनच मी तिला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं समजू शकतो. म्हणजे कसं आहे ना की मला असं नेहमी वाटायचं की तिचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम असायला हवं. म्हणजे मला माहितीये की तिचं तिच्या बाबांवर, तिच्या भावावर जास्त प्रेम आहे. पण म्हणजे मला असं वाटायचं ना की माझ्यावर तिच्या भावापेक्षा किंवा बाबांपेक्षा थोडंसं जास्त प्रेम असायला हवं. तू करायचंस का? तू तुझ्या आयांवर जितकं प्रेम करतोस त्याच्यापेक्षा थोडं जास्त जान्हवीवर थोडं. मला नाही माहित. अरे मग कुणाला माहितीये? मी हा प्रश्न स्वतःला कधी विचारलेला नाहीये. मग आता विचार. अरे कदाचित मी सगळ्यांवर करतो तितकंच प्रेम. तेवढंच. हसायला काय झालं? ए बघ, नाही नाही, तू हसतोयस कशाला? आपण माझ्याविषयी का बोलतोय? आणि माझा काहीच संबंध नाहीये. जान्हवीनी मला हे असं ऐकवलंय. ती ज्या कोणासाठी हे सगळं करतेय ना, तो तिला तिच्या प्राणांपेक्षा जास्त प्रिय आहे. त्याच्याबद्दल बोलतोय आपण. श्री, एक सांगू? बोल. नाही म्हणजे तू रागवणार नसशील? नाही रागवणार रे, सांग, बोल. श्री, यू आर jealous and possessive. चल 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 चल, काहीतरी काय. मी कशाला जेलस होऊ? माझा काय संबंध आहे? चल. आणि हे बघ, मी आयुष्यात कोणासाठी तरी पॉझिटिव्ह झाल्याचं मला तरी आठवत नाही. अरे पण तू आजपर्यंत कोणासाठी पॉझिटिव्ह झाला नाहीस, म्हणून यापुढे तू कोणासाठी पॉझिटिव्ह होणारच नाहीस असं नाहीये ना. मनीष, तू ना आता काहीही बडबडायला लागलास. पहिली गोष्ट, एक तर मी पॉझिटिव्ह वगैरे काही झालेलो नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जान्हवी यातलं काहीच करणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर. मला फक्त तो माणूस कोण आहे ज्याला मी ओळखत नाही इतकीच शंका आली, म्हणून मी म्हणालो, बाकी काही नाही. पॉझिटिव्ह वगैरे होण्याचा काय संबंध आहे?
मी कशाला पॉझिटिव्ह? मी खरंच सांगतोय, मी काही पॉझिटिव्ह वगैरे झालेलो नाहीये. काय संबंध आहे माझा? मी कशाला पॉझिटिव्ह? काही संबंध नाही. अरे हो हो हो, इट्स ओके. एवढं एक्सप्लेनेशन का देतोय? मी काहीही एक्सप्लेनेशन देत नाहीये रे तुला. श्री, तू ना सध्या डिनायल मोड मध्येस. प्रत्येक गोष्ट नाकारतोस. जान्हवी काय म्हणायची माहितीये ना, एखादा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तो आधी ऍक्सेप्ट करावा लागतो, स्वीकारावा लागतो. जर प्रश्न नाहीच आहे असं पण म्हटलं तर तो सोडवणार कसा? म्हणून आई असं म्हणत होत्या की आता ह्या वेळी आपलं श्रीवर प्रेम आहे हे आपण त्याला बोलून दाखवायचं. पण असं बोलून का दाखवायचं? म्हणजे आपल्या वागण्यातनं कळतच आहे की त्याला. हो ना, उलट आपण अति करतो असं वाटतं त्याला. वाटू दे, वाटलं तरी चालेल, पण आपण आता तसंच वागायचं. आणि आता तशी त्याची मानसिक अवस्था काही बरी नाहीये ना, अशा वेळी प्रेमाचं एखादं वाक्य, एखादा शब्द सुद्धा ना मनाला खूप उभारी देऊन जातो. हो ना, आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय हे ऐकायला कुणालाही आवडेलच की. हो ना, मी जेव्हा माझं घर सोडून इथे आले होते ना, तेव्हा मलाही असंच वाटायचं. माझ्याही पाठीवरनं कुणीतरी प्रेमाने हात फिरवावा, माझ्याशी 4 शब्द प्रेमाचे बोलावेत, असं मलाही वाटायचं. अगं, असतो एकेकाचा स्वभाव. अनेकांना वाटतं पण बोलून नाही दाखवत आहेत. ते आहेच. आणि हल्लीची पोरं काय फारच थिल्लरपणे वागतात आणि बोलतात बाई. जरा काही झालं तर लगेच आय लव्ह यू. आणि आजकाल ही प्रेमभंग झालेली मुलं काय काय करतात ते बघतोच आहे आपण. वहिनी, श्री दारू नाही ना हो प्यायला लागायचा? हिंदू आहे नी, हिंदी काहीतरीच काय. हे बघ, आपल्याला वाटतं ना त्यापेक्षा श्री खूप जास्त खंबीर आहे. तो असं काही करणार नाहीये. तसंच हो. आणि श्री या दुष्टचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडो. हो, लवकर बाहेर पडो. हो, हे खरंच खूप सरप्राइझिंग आहे. हा ना, म्हणजे विदर्भामध्ये इतकं कधी आपल्याला मार्केट ओपन होईल मला वाटतं नव्हतं. नाही, आपण फारसे कधी कष्ट घेतले नव्हते त्या एरियामध्ये, पण तरीही म्हणजे इतकी डिमांड विदर्भातनं येईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. काय म्हणाल? नाही हो, नाही नाही नाही, पायगुण कोणाचा आलाय? नाही नाही नाही, घरी नाही नाही नाही, घरी काय नाही काय नाही. नवीन कुणी आलंच असेल ना तर ते ऑफिसमध्ये आलं असं म्हणता येईल. हा, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये काही नवीन रिक्रुटमेंट झाले, त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या एम्प्लॉईचा पायगुण आहे असं आपण म्हणूया. नाही नाही, माझा एकतर ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नाही. हो ना. एनिवे, मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवून देतो. ओके, या, बाय. हा, वेद पाठक, जरा आत आहे ना प्लीज. या, थँक्यू. येस, कम इन. हा, वेद पाठक, या. सर, आपली सगळी कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आणि कंपन्यांबरोबरची ॲग्रीमेंट्स ती आपण कुठे ठेवली? सर, विजया सहकारी बँकेच्या लॉकरमध्ये. लॉकरमध्ये बनवून ठेवली? आणि का? सर, आपणच ठेवलीत. नाही म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी आपण नेहमी जायचं ना त्यावेळेस ठेवली. अच्छा, मग ती जरा मागवून घ्या परत. सर, ते लॉकर उघडण्याची अथॉरिटी फक्त आपल्याला आहे. अरे हो 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 की किली. सर, आपल्याकडेच आहे. नाही म्हणजे आपणच एकदा मागे म्हणाला होतात की जान्हवी मॅडमनी ती कुठेतरी ठेवली म्हणून.